अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या अयोध्येमध्ये आणल्या जात आहेत आणि आज गुजरातमधल्या वडोदरा इथून पुन्हा एकदा मोठा देवा जो आहे तो अयोध्येमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की हा जवळपास 1100 किलोचा दिवा आपल्याला पाहायला मिळतोय। या दिव्याची उंची जर पाहिली तर साधारणतः 8.5 फूट इतकी उंची जी आहे त्या दिव्याची आहे आणि हा दिवा जो आहे तो पूर्णपणे लोखंडी पत्रापासून बनवण्यात आलेला आहे। आपण जर याची रुंदी जर पाहिली तर साधारणतः 1 फुटाचा पत्रा जो आहे तो आपल्याला खरं तर या दिव्यामध्ये पाहायला मिळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 500 किलो तूप जे आहे ते या संपूर्ण दिव्यामध्ये बसणार आहे आणि 15 किलोच्या वाती जे आहेत ते आपल्याला या कोणावरती आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजे संपूर्ण जर आपण याचं वजन पाहिलं तर 1100 किलोचा हा दिवा जो आहे तो गुजरातमधल्या वडोदरा इथून आणण्यात आलेला आहे आणि हा अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे। हा दिवा जो आहे याला श्रीराम दीप म्हणून गुजरातमधून अयोध्येमध्ये आणण्यात आलेला आहे। पटेल मनोरथी पटेल अरविंदभाई मंगलभाई यांच्याकडून हा दिवा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। धर्मयात्रा महासंघ यांच्याकडून हा दिवा जो आहे तो आज अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे आणि 22 जानेवारीला ज्यावेळेस राम मंदिराचं उद्घाटन होईल त्यावेळेस हा दिवा जो आहे तो राम मंदिरामध्ये ठेवला जाईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 500 किलोचं तूप जे आहे त्या दिव्यामध्ये बसणार आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला राम मंदिरामध्ये प्रज्वलित होताना पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन राकेश स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।